नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल ते विधान भवन असा पायी मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पनवेलमध्ये आंदोलन चिघळलं। लोकनेते दिबा पाटील प्रेमी नामांकन संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित या आंदोलनात खासदार बाळ्यामामा पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील हे सहभागी झाले होते। पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी करत पोलिसांच्या वाहनांचा मार्ग रोखला। आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। या गोंधळात 2 महिलांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांना उचलून वाहनांमध्ये बसवत ताब्यात घेतले। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। भिवंडीतील डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आलेला खराब आणि टाकाऊ भाजीपाला पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी केलाय। डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आलेला भाजीपाला काही जण गोळा करून रात्रीच्या वेळी कमी दरात विकत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे। दरम्यान या आरोपांवर प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यासाठी आल्यानंतर मी थोड्या वेळ इथं पाऊस होता म्हणून मी थांबलेलो, परंतु आल्यानंतर बघितलं काही ठिकाणी प्रायव्हेट गाड्या म्हणजे बाहेरून ज्या गाड्या आलेल्या प्रायव्हेट गाड्या होत्या आणि त्या गाड्यामध्ये मी चौकशी केली। अधिकाऱ्यांना विचारलं या गाड्या कशाच्या आहेत, कचरा तर नाही याच्यामध्ये, पूर्ण पॅक आहे। तर त्यांना बोलायला उत्तर द्यायला काही हे नाही। मग मी स्वतः जाऊन पाहणी केली तर बघितलं त्याच्यामध्ये सर्व रिजेक्ट माल होता बाहेरच्या कंपन्यांचा। भाजीपाला, टमाटे होते, कांदे होते, असे काही वस्तू त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ होते। आणि नंतर मी सर्व चौकशी केली असताना हे सर्व चौकशी केल्यावर हे माहिती पडलं की हेच माल नंतर हे लोक असे ओपनमध्ये टाकून जातात। आणि आपण बघू शकता त्या साईडला काही ठिकाणी जे वेचणारे असतात, जे गोरगरीब, ते हेच माल घेऊन नंतर मार्केटमध्ये याचे ओटे लावून स्वस्तमध्ये विकले जातात। आता गरिबांना ते स्वस्त दिसल्यानंतर ते पहिले घेतात, 10 रुपये ओटा, 20 रुपये वाटा, या पद्धतीने हे लोक यांच्या 1000-2000 गाडीमागे जी कमिशन असतो त्याच्यामागे हे गरिबांची एकदम जीवाशी खेळतात। आपले आदरणीय तुकाराम मुंडे साहेब यांनी एवढा मोठा आरोग्यासाठी आवाज उठवला आहे, पण याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। हा माल मी चौकशी केली असताना ते बोलतो की 1-1.5 महिना झालं माझी, मी ड्रायव्हरला विचारलं तर बोलतो 1-1.5 महिना झालं गाडी खाली होते, पण कोणाच्या मेहरबानीने खाली होते, कोणाच्या अंडरमध्ये खाली होते ही अजून मला माहिती भेटली नाही। शहराबाहेरचा माल आहे हो। आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ इथं थांबल्यानंतर परत दुसरी गाडी आली। आता दुसरी गाडी पण अडवली, तुम्ही बघू शकता ती गाडी अजून मी थांबून ठेवलेली आहे, ती गाडी जाऊ दिली नाही। भिवंडी महापालिकेचा कचरा नाही आहे हा, बाहेर जो रिजेक्ट माल असतो कंपन्यांमधला तो माल आहे हा। भिवंडीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडांच्या पडझडीच्या घटना वाढतायत। दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जैन मंदिरासमोर रस्त्यालगत उभे असलेलं एक मोठं झाड अचानक कोसळल्यानं 2 दुचाकींचं नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मंगळवारी दुपारच्या सुमारास जैन मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला असलेलं मोठं झाड अचानक कोसळलंय। यात उभी असलेली एक ॲक्टिवा आणि एक मोटरसायकल झाडाखाली सापडून त्यांचं नुकसान झाले। झाड कोसळताना त्याखाली कोणीही व्यक्ती नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर आमदार झिशान सिद्दीकी यांनी प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रीकरणापासून ते राम मंदिरातील चोरीच्या घटनेपर्यंत विविध विषयांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली। झिशान सिद्दीकी म्हणाले की मुंबई अजूनही मुसळधार पावसाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं दिसत नाही। पावसामुळे उद्भवणाऱ्या घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करणं आवश्यक आहे। सत्तेत असो किंवा विरोधात नागरिकांचा जीव जाणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असं त्यांनी नमूद केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत बोलताना देशहितासाठी असा निर्णय होत असेल तर त्याचं स्वागतच आहे असं त्यांनी सांगितलंय। मात्र या संदर्भातला निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असंही ते म्हणालेत। सर ये खबरें सियासी गलियारों में चर्चा का विषय बनी हुई है कि शरद चंद्र पवार की जो पार्टी है एनसीपी वो एनडीए का हिस्सा हो सकती है। अगर ऐसा होता है तो आप इसको किस तरीके से देखते हैं? देखिए ये जैसे आप सूत्रों के हिसाब से जैसे आपको सुनाई दे रहा है, मुझे भी यही सुनाई दे रहा है। उनकी खुद की पार्टी है, खुद का निर्णय है, तो इसके बारे में मुझे ज़्यादा इन्फॉर्मेशन है तो नहीं, पर मैंने भी ये चीज़ सुना है। और अगर देश के हित में काम करने के लिए
वो ऐसा फैसला लेते हैं तो सभी को मुझे लगता है एनडीए में स्वागत है उनका उनका व्यक्तित्व पर्सनल रहा है उनका। लेकिन आप लोग खुश होंगे क्योंकि कुनबा बढ़ेगा, वेलकम करते हैं। देखिए हम तो हमेशा से कहते हैं कि राष्ट्रवादी पार्टी जो है वो अगर दोनों साथ में भी मिल जाए या दोनों एक अलायंस में भी आ जाए तो सबके लिए अच्छा ही रहेगा, या नहीं भी जो भी है वो जो है वो वरिष्ठ लोग डिसाइड करेंगे, मगर जिसको जो उनकी पार्टी का जो फैसला है वो वही लेंगे, इसमें हमारा कुछ भूमिका नहीं है। राम मंदिर चोरी मामले को लेकर लगातार नए नए खुलासे हो रहे हैं। जी। ऐसे में योगी आदित्यनाथ ने समाजवादी पार्टी और कांग्रेस पर हमला करते हुए ये कहा कि ये लोग कब से राम के हितैषी हो गए, ये वही लोग थे जो कब्रिस्तान में राम का पैसा लगाते थे। नहीं देखिए ये बोलना गलत है, क्योंकि जो भी कोई भी अगर आस्था की जगह हो और उस पर अगर घपले पता चले तो इस पे कड़ी सी कड़ी कार्रवाई होना चाहिए और इस पे राजनीति नहीं खेली जानी चाहिए। ना तो समाजवादी ना तो कांग्रेस किसी को राजनीति नहीं करनी चाहिए। जो भी इसके पीछे है उसको कड़ी सी कड़ी सजा मिलनी चाहिए और इस पर राजनीति नहीं करनी चाहिए। पिछले महीने वक्फ संशोधन कानून लाया गया था, आपको जैसे पता है, उसके तहत ये कहा गया था कि वक्फ कमेटी में एक हिंदू सदस्य जो है वो शामिल होगा, जिसको लेकर भी पूरा बखेड़ा खड़ा हुआ था। अब मध्य प्रदेश वक्फ बोर्ड में हिंदू सदस्य को एंट्री दे दी गई है, जिसको लेकर तमाम तरीके की राजनीतिक बातें हो रही है। समर्थन कहीं से मिल रहा है, कहीं से विरोध हो रहा है, क्या कहेंगे? देखिए मेरा हमेशा से ये मेरा पर्सनल स्टैंड ऑफ पॉइंट ऑफ व्यू है कि हमेशा की तरह जिस धर्म की बॉडी हो वक़्फ़ की, अगर मुसलमानों की बाप दादाओं की प्रॉपर्टियों को उन्होंने विरासत में लिया है, तो इसमें अगर उसी कम्युनिटी का इंसान अगर उसमें होए तो कम्युनिटी और सबके हार्मनी के लिए ये एक अच्छी चीज़ है। बाकी जो फैसला होता है उसको हमें मंजूर है, पर अगर वही कम्युनिटी के हो तो उसमें बेहतर होगा ये चीज़। जिस तरीके से बारिश हुई बीते दिनों और मौतें हुई, उस जी। मौत को लेकर सरकार की काफी किरकिरी हो रही है। फिर हमने देखा कि मिसिंग लिंक पर भी इतना बड़ा डिजास्टर हुआ। इस सारे जो भी चल रहा है उसको देखिए अकाउंटेबिलिटी लेना तो बहुत ज़रूरी है। हम सरकार में है या विपक्ष में है, अगर किसी की जान जाती है तो वो बहुत दुर्भाग्यपूर्ण है। मुंबई कभी भी बारिशों के लिए तैयार नहीं रही है। इससे पहले भी जब शिवसेना उबट्टा ने सालों बीएमसी पे राज किया है तभी भी रेडी नहीं थी, और अब तो अभी ही कॉर्पोरेशन इलेक्शन आए हैं, तो मुझे यकीन है कि आने वाले समय में हम प्रिपेयर्ड होंगे। मगर अब फिलहाल जैसा हाल दिख रहा है, जैसे एक जवान बच्चे की मौत हुई, एक आदमी की मौत हुई मैनहोल में गिरने के लिए, तो अकाउंटेबिलिटी लेना बहुत ज़रूरी है। अगर हम सरकार में है भी तो हमें अकाउंटेबिलिटी लेना बहुत वित्त जरूरी है। मंत्रालय को लेकर क्या कहेंगे, किसके खाते में? क्योंकि दादा के पास था वित्त मंत्रालय। जी। एनसीपी लगातार ये क्लेम कर रही है कि हमारा मंत्रालय था, हमें नहीं, दिया जाए। ऑफ कोर्स 100%, और ये फाइनेंस डिपार्टमेंट हमेशा से दादा ने संभाला है, और वही के काबिल नेतृत्व के अंदर हमें फाइनेंस का जो डिपार्टमेंट है वो वापस मिलना चाहिए, और मुझे यकीन है कि जरूर मिलेगा ये चीज़। विशाल, एक अंतिम सवाल, वालिद साहब के मौत को लेकर जांच जो चल रही है उसको लेकर आप कितना सेटिस्फाइड है, और आप तो जो है आप सदन में भी है, इस मुद्दे को उठाएंगे कि? मैं ज़रूर उठाऊंगा। मैं मेरे वालिद साहब का, पिताजी का मुद्दा भी उठाऊंगा, अजीत दादा का भी मुद्दा उठाऊंगा। अगर मैं पिताजी के कार्रवाई के बारे में करूं तो मैं एक बेटे के नाते हमेशा से यही कहूंगा कि इतना सेटिस्फाइड नहीं हुआ हमारे परिवार, क्योंकि जो मास्टरमाइंड मेरे पिताजी के खून के पीछे है उन लोगों को अभी तक पूछताछ के लिए लिया नहीं है। हमने पुलिस को हर चीज़ें बता दी है। बहुत सी चीज़ें हैं, बहुत से प्रश्न हैं। मुझे यकीन है कि अब मुझे जब सदन में आने का मौका मिला है, सदन के माध्यम से मैं बहुत सारे क्वेश्चंस रेज करूंगा जो महाराष्ट्र की जनता और देश की जनता जानना चाहती है। आप इस मुद्दे को करंट इसमें उठाएंगे वालिद साहब? 100% में विधान सभा में ये मुद्दे को उठाऊंगा, और बहुत सारे जो प्रश्न हैं उनको मैं पूछूंगा। ठीक, थैंक यू। नवी मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। दरम्यान सायन पनवेल मार्गावरही पावसाचा परिणाम जाणवत असून वाहन चालकांना सावधगिरीनं आणि संथ गतीनं प्रवास करावा लागतोय। हवामान विभागानं पुढील काही तासातही जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आवाहन करण्यात आले। नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी आमदार सरोज अहिरे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले। यावेळी त्या आंदोलनस्थळी बसले असता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तिथे थांबून आंदोलनाची माहिती घेतली आणि सरोज अहिरे यांच्याशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या मागण्यांची विचारपूस केली।
मुंबईतील भांडूप परिसरात बेस्ट बसचा विचित्र अपघात झालाय। भांडूपच्या कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसनं एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली। या अपघातात पादचारी गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बसच्या धडकेत अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। मुंबईतील कुर्ला येथील नेहरू नगर परिसरातील शमीम टॉवर इमारतीत लिफ्टच्या डक्टरमध्ये पडून 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार मुलगा इतर मुलांसोबत लपाछपी खेळत असताना लिफ्टच्या दरवाजाला टेकून उभा होता। यावेळी दरवाजा अचानक उघडल्यानं तो थेट लिफ्टच्या डक्टमध्ये कोसळला। गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। नेहरू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून या घटनेचा पुढील तपास सुरू केलाय। नवी मुंबईतील आशियातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या एपीएमसी भाजी मार्केटला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। सलग सुरू असलेल्या पावसामुळे बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। जलभरावामुळे बाजार परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरू झाले। मालाची ने-आण करण्यातही अडथळे निर्माण होत आहेत, त्यामुळे दैनंदिन व्यवहारावर परिणाम झालाय। प्रशासनानं तातडीनं पाण्याचा निचरा करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी करतायत। कल्याण डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। डॉक्टरांना मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे। या प्रकरणात ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कायदेशीर आणि घटनात्मक पद्धतीनं कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांविरोधात येणाऱ्या तक्रारींचीही योग्य दखल घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान नालासोपारा, वसई परिसरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणता आरोग्यविषयक त्रास होऊ नये यासाठी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती आबिटकर यांनी दिली आहे। संप पुकारलेला आहे, रुग्णालय बंद आहे। डॉक्टर्सना मारहाण करणं हे निश्चितच चुकीचं आहे। आपण कुठलीही गोष्ट एखाद्या डॉक्टरची असेल किंवा कुणाची चुकली असेल तर त्याला एक संविधानिक पद्धतीनं त्याच्यावरती आपण त्याच्या वरिष्ठांकडे दाद मागू शकतो, तक्रार करू शकतो। आणि मला असं वाटतं की तशी तक्रार करून सुद्धा न्याय देण्याची प्रक्रिया आपल्या एकूणच लोकशाही प्रक्रियेमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्याच्यावरती संविधानिक पद्धतीनेच आपण केलं पाहिजे। दुसरीकडे नालासोपारा, विरार या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, लोकांशी संपर्क तुटलेला आहे। आरोग्यासंदर्भात देखील तिथे आता येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी होऊ शकतात, त्यानुसार काही उपाययोजना केलेली आहे सकल भागांमध्ये। आता पावसाचं प्रमाण ज्या दिवशीपासून वाढलंय त्याच्यापूर्वीच किंवा पावसाळ्याच्या पूर्वीसुद्धा आणि पाऊस ज्या दिवशी खूप वाढला आहे त्यावेळीपासून आपण सर्व आमच्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहे। पावसाळ्याच्या वेळेमध्ये सुद्धा लोकांना जे काय उपाय मिळायला, उपचार मिळायला पाहिजेत त्याच्यासाठी आणि आफ्टर म्हणजे पाऊस झाल्यानंतर सुद्धा जे काही आजार उद्भवू शकतात त्याच्यासाठी सुद्धा नियोजन आपण केलं जातं की ज्या नियोजनाच्या माध्यमातून कुठल्याही नागरिकांना या सगळ्या आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत, या सगळ्या गोष्टींच्याबद्दल आम्ही अतिशय सतर्कतेने काम करतो। रमेश म्हात्रे यांच्या या मारहाणीमुळे डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे, काय आव्हान कराल डॉक्टरांना, कारण का रुग्णसेवा याच्यामुळे विस्कळीत होऊ शकते? माझी मी आपल्याला सांगितलं आहे की कुठल्याही डॉक्टर्सना मारहाण करणे किंवा कुठल्याही यंत्रणेतल्या एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण करणे अशा गोष्टी चुकीच्या असतात। आम्ही सगळीच मंडळी ज्यावेळेला लोकांसाठी भांडत असतो त्यावेळेला आमची ही जबाबदारी आहे की आपण संविधानिक पद्धतीनेच या सगळ्या गोष्टीवरती गेलो। एखाद्या माणसाची चूक झाली असेल तर त्याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो ना, आपल्याला कायद्याने तो अधिकार आहे, परंतु अशा गोष्टी घडणे अपेक्षित नाही। असं पावसाळ्यानंतर तुमच्याच शिवसेनेचे खरं तर हे नगरसेवक आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाईसाठी स्वतः मागणी करणार आहेत का? अशा पद्धतीने डॉक्टरांना, नर्सेसला मारलं, डॉक्टरांना, महिला डॉक्टरांना मारलं। मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, कारवाई करणं हा सोडूनच द्या, परंतु अशा प्रकारचे वारंवार जे काही घटना उद्भवतात त्याच्यासाठी कायद्यामध्ये सुद्धा आम्ही सगळीच मंडळी, विशेषतः डॉक्टरांच्यासाठी एक स्वतंत्र बिल आणतो की त्या बिलामध्ये सगळ्याच डॉक्टरांना अशा पद्धतीचं मारहाण करणं त्याच्यावरती सुद्धा अजूनही सेक्शन्स आम्ही वाढवतो की ज्याच्यामुळे अशा पद्धतीचं काम कोणी करू नये। हा एक भाग आहे। आणि दुसरं, लोकशाही प्रक्रियेमध्ये काम करताना आम्ही सगळे राजकारणी मंडळी आहोत। राजकारणी मंडळी म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी जे काय एकूण
सगळी आचारसंहिता पाळली पाहिजे, त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे. एवढंच मला या निमित्तानं, या घटनेच्या निमित्तानं राज्यातले जे सगळे सरकारी रुग्णालय आहे तिथले कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांच्याकडून रुग्णांना दिलेल्या वागणुकीचा मुद्दा सुद्धा पुढे येतोय. त्यांच्याकडनं अनेक वेळेला असंवेदनशीलपणे वागणुकी पेशंट्सला दिली जाते. ते परमनंट असल्याचा कुठेतरी गैरफायदा घेतात, अशा सुद्धा प्रतिक्रिया काही लोकप्रतिनिधींकडनं येतात. निश्चितपणे अशा पद्धतीच्या सुद्धा ज्या काय सगळ्या सूचना येतात त्या सगळ्या सूचनांसाठी एक तक्रार की ज्या तक्रारीच्या माध्यमातून वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीचा निपटारा लावणं आणि त्या पद्धतीने त्यांच्या संबंधितांवरती कारवाई करणे, या सगळ्याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेला आपण सूचना दिलेल्या आहेत. आपण बघितलं असेल की एका बाजूला परमनंट झालेले जे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित असतं, पण समजा त्याच्यामध्ये एखाद्या माणसाच्या स्वभावशैलीप्रमाणे जर काय असा जाणीवपूर्वक आरोग्यसी करत असतील तर या सगळ्याबद्दल एखादी तक्रारसुद्धा पुरेशी आहे. अशा सगळ्या तक्रारीवरती तात्काळ कारवाई करण्याबद्दलचे निर्देश आम्ही सर्वांनीच दिले. खरं तर